सोयाबीनच्या दरात घट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त। लातूर बाजारात सोयाबीनचा दर 6030 रुपये प्रति क्विंटल। उदगीर आणि अकोल्यातही सोयाबीनचे भाव घसरले। लातूर बाजारामध्ये हरभऱ्याचा दर 6000वर। नागपूर आणि अकोल्यातही हरभऱ्याचे भाव घसरले। आवक घटूनही हरभऱ्याच्या दरात मोठी घसरण। चाकण बाजारामध्ये पालकची आवक वाढली। पालकच्या दरात घट झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त। खेड चाकण बाजारामध्ये पालक 400 रुपये प्रति शेकडा, तर पुणे मोशी बाजारात पालक 8 रुपये प्रति नग। नागपूर बाजारामध्ये टोमॅटोचे दर 300 वाढले। नागपूर बाजारामध्ये टोमॅटोचे दर 2025 रुपये प्रति क्विंटल। पनवेल बाजारामध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात घटली। पनवेल बाजारात टोमॅटोचे दर 2750 रुपये प्रति क्विंटलवरच स्थिर। राहता बाजारामध्ये डाळिंबाच्या दरात 200 रुपयांची वाढ। डाळिंबाचे दर 6900 रुपये प्रति क्विंटल। पिंपळगाव बसवंत बाजारामध्ये डाळिंबाचे भाव घसरले। नागपूर बाजारात डाळिंबाचा दर 5000वर स्थिर। जालन्याच्या गल्हाटी धरणासाठी शेतकऱ्यांचा एल्गार। जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून घागरीनं पाणी आणून गल्हाटी धरणात अर्पण। शेकडो शेतकऱ्यांची रॅली। गल्हाटी धरणामध्ये पाणी उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पंढरपूरमध्ये साखर आयात धोरणाला शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध। 48 लाख टन साखरेच्या तफावतीची चौकशी करून साठा वापरण्याची मागणी। कारखान्याच्या चेअरमनने साखर नेपाळ बांगलादेशला विकली, तर शेतकऱ्यांचा हाल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांची फवारणी सुरू। फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ।